आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. मिरज कृष्णाघाट रेल्वे पुलाचे आज उद्घाटन. मिरज येथील उड्डाण पुलावरून आजपासून वाहतूक सुरू. मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर सुमारे 36 कोटी रुपये खर्चाच्या नवीन रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी पूर्ण झाली आहे. रविवार दिनांक 17 या पुलाचे उद्घाटन झाले आहे. मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने रेल्वे गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास सहन करत उभे राहावे लागत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. पावसाळ्यातही वाहन चालकांना त्रास होत होता. खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नामुळे आता मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल बांधल्याने वाहनधारकांना रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी थांबावे लागणार नाही. यामुळे रेल्वे वाहतुकीसोबत रस्ते वाहतूकही जलद होऊन रेल्वेसाठी वाहनांना खोळंबून राहावे लागणार नाही. सांगली जिल्ह्यात 124 कोटी रुपये खर्च करून मिरज व भिलवडी येथे 2 उड्डाणपूल बांधण्यात आले. या पुलांचे उद्घाटन नागपूर येथे ऑनलाईन झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार संजय काका पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. मिरजेतील उड्डाणपूल हा मिरजेचे अभियंते चैतन्य कौलगुंड व वैभव कौलगुंड या 2 अभियंत्यांनी मिरजेतील आकर्षक असा पूल बांधला आहे. या नवीन पूल बांधणीमुळे मिरजेतील शास्त्री चौकापासून कृष्णाघाट, अर्जुनवाड, शिरोळ, कुरुंदवाड तसेच जयसिंगपूरकडे जाता येते. मिरजेहून या गावाकडे ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच मार्गावर शिरोळच्या पुढे नृसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र आहे. या नृसिंहवाडी तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. या पुलामुळे मिरजेच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.